नमस्कार मित्रांनो, एज्युकेट भारत या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक नवीन विषय घेऊन आलेलो आहोत आणि तो विषय आहे शाळा सिद्धी। शाळा सिद्धी 2022-23 च ऑफिशियल पोर्टल लॉन्च झालेलं आहे आणि या ठिकाणी आपण शाळेची माहिती कशी भरावी याबाबतचं मी आपणास विस्तृत मार्गदर्शन करणार आहे। शाळा सिद्धी हा भारत सरकारचा उपक्रम आहे। याचा मुख्य उद्दिष्ट स्कूल इव्हॅल्युएशन आहे। शाळेच्या इम्प्रूव्हमेंट करता आपण शाळांची काय गरज आहे आणि आपल्याला कोणत्या क्षेत्रामध्ये काम करायचं आहे, कोणत्या डोमेनमध्ये आपल्याला विशेष लक्ष घालायचं आहे, कोणत्या डोमेनमध्ये आपल्याला विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे, आपली शाळा कोणत्या क्षेत्रामध्ये मोडत आहे, आपली शाळा कोणत्या ग्रेडमध्ये येत आहे आणि त्यासाठी आपण शाळा, शिक्षक आणि समाज या सर्वांच्या माध्यमातून आपण काय काय करू शकतो याचं एक इव्हॅल्युएशन आपल्याला करायचं आहे आणि त्यासाठी आपण हा व्हिडिओ तयार करत आहोत। मित्रांनो, हे शाळा सिद्धीचं पोर्टल आहे, भारत सरकारचं पोर्टल आहे आणि हे वेगवेगळ्या लँग्वेज मध्ये सुद्धा आपल्याला पाहता येईल। अनेक लँग्वेज या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत, अनेक भाषा दिलेल्या आहेत आणि या भाषांचा वापर करून आपण ह्या पोर्टलमध्ये माहिती भरू शकतो। पण या पोर्टलमध्ये माहिती भरण्यापेक्षा सर्वप्रथम या पोर्टलला आवश्यक असं प्रपत्र मी तयार केलेलं आहे आणि ते प्रपत्र मी आपणास शेअर करतो आहे। या प्रपत्राची PDF या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती आपण डाउनलोड करून घेऊ शकता आणि डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये विचारपूर्वक आपल्याला माहिती भरायची आहे आणि ती माहिती भरल्यानंतर आपण त्या माहितीचं ऑनलाईन संगणकीकरण करायचं आहे। तर चला मित्रांनो, मी आपणास ते प्रपत्र शेअर करतो आहे। हे आपलं प्रपत्र आहे, शाळा सिद्धी 2022-23। या प्रपत्रामध्ये आपल्याला शाळेचं नाव, शाळेचा UDAS कोड आणि शाळेचा जो काही पासवर्ड असेल शाळा सिद्धीसाठी तो आपण लिहून घेऊ शकता। मुख्याध्यापकाचं नाव लिहायचं आहे, मोबाईल क्रमांक लिहायचा आहे। सर्वप्रथम आपल्याला शैक्षणिक सत्र 2022-23 मध्ये विद्यार्थ्यांची जी माहिती आहे ती भरून घ्यायची आहे। ती माहिती अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास वर्ग, खुला प्रवर्ग आणि अल्पसंख्याक अशा पद्धतीने 22-23 च्या विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला या ठिकाणी नमूद करायची आहे। त्याच्यानंतर 21-22 या सत्रामध्ये विद्यार्थ्यांची जी काही वार्षिक उपस्थिती होती ती आपल्याला या ठिकाणी नमूद करायची आहे। इथे बघा, वर्गनिहाय मी तुम्हाला हा टेबल तयार करून दिलेला आहे। यामध्ये मुलांची उपस्थिती, मुलींची उपस्थिती आणि एकूण उपस्थिती आपल्याला नमूद करायची आहे, ती सुद्धा वर्गनिहाय। नेक्स्ट आहे लर्निंग आउटकम्स, वार्षिक जो निकाल आहे त्या निकालाची माहिती भरायची आहे। इथे बघा, हा आपला जो टेबल आहे या ठिकाणी 1 ते 12चा हा टेबल आहे। इथे आपल्याला त्या वर्गामध्ये जेवढे काही विद्यार्थी 21-22 मध्ये होते ती संख्या आपल्याला या ठिकाणी नमूद करायची आहे। माहिती भरत असताना एक कन्फ्युजन होऊ शकतं आणि ते कन्फ्युजन असं आहे की इथे विद्यार्थी संख्या नमूद करायची आहे की टक्केवारी नमूद करायची आहे। तर मित्रांनो, इथे विद्यार्थी संख्या नमूद करायची नाही, इथे आपल्याला टक्केवारी नमूद करायची आहे। म्हणजे समजा पहिल्या वर्गामध्ये जर 20 विद्यार्थी असतील तर या 20 विद्यार्थ्यांपैकी 33% पेक्षा कमी परफॉर्मन्स असलेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी आपल्याला या ठिकाणी नमूद करायची आहे। त्याचबरोबर 33 ते 40 या रेंजमध्ये जे विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांची टक्केवारी आपल्याला नमूद करायची आहे। जे विद्यार्थी असतील 41 ते 50 च्या रेंजमध्ये जे विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांची टक्केवारी आपल्याला या ठिकाणी नमूद करायची आहे। म्हणजे इथे विद्यार्थी संख्या नमूद करायची नाही, तर हा जो रेंज दिलेला आहे या रेंज मध्ये आपले जे काही विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांची टक्केवारी आपल्याला या ठिकाणी नमूद करायची आहे। त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे हा पार्ट फक्त माध्यमिक ज्या ठिकाणी वर्ग असतील किंवा 8वी ते 12वीचे जे वर्ग असतील त्याच शाळांसाठी हा पेज आहे। तर यामध्ये स्पेशली जे विषय आहेत या विषयामध्ये त्या मुलांचा काय परफॉर्मन्स आहे, त्या मुलांची काय वार्षिक प्रगती आहे ती आपल्याला नमूद करायची आहे। इथे सुद्धा आपल्याला विद्यार्थी संख्या नमूद करायची नाही, तर विद्यार्थ्यांची टक्केवारी नमूद करायची आहे। समजा 8वी मध्ये 50 विद्यार्थी असतील तर मग या 50 विद्यार्थ्यांपैकी
ए ग्रेड, बी ग्रेड, सी ग्रेड, डी ग्रेड आणि ई ग्रेड या 5 ग्रेडमध्ये जे काही विद्यार्थी येत असतील त्या विद्यार्थ्यांची आपल्याला टक्केवारी काढायची आहे आणि टक्केवारी मग आपल्याला या ठिकाणी नमूद करायची आहे. आणि मग ज्या विषयामध्ये त्या विद्यार्थ्याचा परफॉर्मन्स कमी आहे अशा विषयाबाबत आपल्याला या ठिकाणी नमूद करायचं आहे, स्पेसिफाय करायचं आहे. अशा पद्धतीने आपण 8वी 9वी 10वी 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांची माहिती आणि त्यांचा परफॉर्मन्स आपण भरू शकतो. 11वी 12वी साठी थोडा पार्ट वेगळा आहे. इथे आपल्याला आर्ट्स, कॉमर्स, सायन्स आणि इतर फॅकल्टी याबद्दलची माहिती भरायची आहे आणि तिथे विद्यार्थ्यांची टक्केवारी नमूद करायची आहे. शैक्षणिक सत्र 22-23 मध्ये आपल्या शाळेमध्ये जे कार्यरत शिक्षक आहेत त्या शिक्षकांपैकी पुरुष शिक्षक किती आहेत आणि त्यातले मग ट्रेन आणि अनट्रेन किती आहेत, महिला शिक्षिका किती आहेत, त्यातले मग ट्रेन आणि अनट्रेन किती आहेत आणि मग एकूण शिक्षक या ठिकाणी येतील आणि त्या एकूण पैकी जे प्रशिक्षित आहेत ती संख्या या ठिकाणी नमूद करावी लागेल आणि जे अप्रशिक्षित आहेत ती संख्या या ठिकाणी नमूद करावी लागेल. नंतर आहे शैक्षणिक सत्र 21-22 या ठिकाणी 1 महिन्यापेक्षा जास्त दिवस सुट्टीवर असलेल्या शिक्षकांची संख्या या ठिकाणी नमूद करावी लागेल. आणि इथे दुसऱ्या पार्ट मध्ये जे शिक्षक एका आठवड्यापर्यंत किंवा 8 दिवसापर्यंत सुट्टीवर असतील तर अशा शिक्षकांची संख्या आपल्याला या ठिकाणी नमूद करावी लागेल. आणि शैक्षणिक सत्र 21-22 मित्रांनो, ही संपूर्ण माहिती भरत असताना कुठेही कन्फ्युजन होऊ नये यासाठी मी प्रत्येक ठिकाणी वर्ष नमूद केलेलं आहे आणि ज्या ठिकाणी जे वर्ष नमूद केलेलं आहे त्या वर्षाचीच माहिती आपल्याला भरायची आहे. आता आपण इथले जे मेन डोमेन आहेत या ठिकाणी शाळा सिद्धीमध्ये 7 डोमेन आहेत, 7 डोमेन्स आहेत. या 7 डोमेन्स मध्ये माहिती भरत असताना ती माहिती कशी भरायची याबाबत मी आपल्याला सांगणार आहे. मित्रांनो, पहिला जो डोमेन आहे तो आहे भौतिक सुविधेबाबत. शाळांच्या ज्या भौतिक सुविधा आहेत त्या भौतिक सुविधांच्या बाबत पहिला डोमेन आहे. यामध्ये शाळेचा परिसर आहे, प्रिमायसेस आहे, खेळाचं मैदान आहे, क्लासरूम्स आहे, इलेक्ट्रिफिकेशन आहे, ग्रंथालय आहे, प्रयोगशाळा आहे, संगणक, रॅम्प, माध्यान्ह भोजन, पिण्याची पाणी, हँडवॉश सुविधा आणि स्वच्छतागृह एवढ्या पद्धतीच्या सुविधा आपण शाळांच्या बघणार आहोत. आणि या शाळांच्या सुविधांचे 2 पार्ट करण्यात आलेले आहेत. पहिला पार्ट आहे उपलब्ध सुविधा, म्हणजे आज शाळांकडे ज्या काही सुविधा उपलब्ध आहेत तो पार्ट हा आहे. आणि त्यानंतर ज्या काही सुविधा उपलब्ध आहेत त्या सुविधांची पोझिशन कशी आहे, उपयुक्तता कशी आहे, गुणवत्ता कशी आहे हे आपणास या ठिकाणी नमूद करायचं आहे. मित्रांनो, ही माहिती भरत असताना ही टीप वाचणे फार आवश्यक आहे. इथे बघा मी काय म्हटलेलं आहे, पातळी दाखवताना जिथे साधनांची कमतरता आहे त्याला कनिष्ठ असं म्हणायचं. साधने आहेत पण मुबलक जर नसतील तर त्याला आपण मध्यम म्हणायचं. आणि जिथे साधने भरपूर आहेत, मुबलक आहेत, पुरेशी आहेत त्याला उच्च समजायचं. त्या पद्धतीने आपल्याला पातळी आणि उपयुक्तता ठरवायची आहे. त्याच्यानंतर सुधारणेची गरज किती आहे ते आपल्याला नमूद करायचं आहे. आणि या सर्व ज्या बाबी आहेत इथे मी जे काही लिहिलेलं आहे सर्व 7ही क्षेत्रांना लागू पडणार आहेत. इथे बघा मी सुधारणेची गरज लिहिलेली आहे LMH. एल म्हणजे सुधारणेची जास्त गरज नाही, एम म्हणजे सुधारणेची थोडी गरज आहे आणि एच म्हणजे सुधारणेची फार जास्त गरज आहे. त्याला आपण हाय म्हणू शकतो, लो, मीडियम आणि हाय. त्याचबरोबर कनिष्ठ नमूद केल्यास आपल्याला सुधारण्याची गरज एच दर्शवावी लागेल. जर आपण मीडियम नमूद केलं तर सुधारण्याची गरज एम दर्शवावी लागेल आणि जर आपण एच नमूद केलं तर सुधारण्याची गरज आपल्याला हाय दर्शवावी लागेल. उदाहरणार्थ समजा शाळा परिसर मध्ये जर मी इथे टिक केलं, इथे समजा 1 दाखवलं तर याचा अर्थ असा आहे की त्या शाळेमध्ये जे शाळेचा परिसर आहे हे परिसर पुरेसं नाही आहे, अत्यंत कमी असा परिसर आहे, मुबलक नाही आहे, पुरेसा नाही आहे. आणि त्यामुळे इथे आपण कनिष्ठ मध्ये 1 जर दर्शवलं तर त्याची गुणवत्ता कशी आहे हे आपल्याला इथे नमूद करायचं आहे. समजा शाळेचा परिसरच मुबलक नसेल, पुरेसा नसेल तर इथे आपण 1 दाखवू शकता. आणि नंतर इथे सुधारण्याची गरज मध्ये आपल्याला एच दर्शवावं लागेल. समजा खेळाचं मैदान आहे किंवा साहित्य आहे हे जर तुमच्याकडे पुरेसं असेल तर आपण तिथे जर 1 दर्शवलं तर मग हे मैदान कसं आहे, त्याची क्वालिटी कशी आहे, त्याची उपयुक्तता कशी आहे हे आपल्याला दाखवता येते. इथे आपण मीडियम पण दाखवू शकता किंवा उच्च पण दाखवू शकता.
समजा आपण उच्च दाखवलं तर मग मात्र सुधारण्याची गरज जी आहे ती आपल्याला एल दर्शवावी लागेल, कारण आपल्या शाळेमध्ये पुरेसं मैदान आहे, मुबलक मैदान आहे आणि त्याची गुणवत्ता उपयुक्तता पुरेशी चांगली आहे, उच्च आहे आणि त्यामुळे इथे फार जास्त सुधारणा करण्याची गरज पडणार नाही, म्हणून इथे आपल्याला यस दर्शवायची आहे. समजा एखाद्या शाळेमध्ये सफिशियंट वर्ग खोल्या आहेत, खूप जास्त नाही आहेत, गरजे एवढ्याच आहेत. इथे जर आपण मध्यम दाखवलं आणि त्या सर्व खोल्या जर चांगल्या दर्जाच्या असतील तर आपण इथे एक दाखवलं, तर अशा वेळेस सुधारण्याची गरज आपल्याला एम दाखवावी लागेल. अशा पद्धतीने आपल्याला माहिती भरावी लागेल. समजा इन केस समजा शाळेमध्ये विद्युत सुविधा नसेल तर अशा वेळेस आपण इथे एक दाखवू शकतो आणि जर विद्युत सुविधाच नाही आहे तर मग त्याची गुणवत्ता व उपयुक्तता दाखवायची गरज नाही, इथे आपण एक दाखवू आणि मग या ठिकाणी आपल्याला इलेक्ट्रिफिकेशन आवश्यक असल्यामुळे सुधारण्याची गरज आपल्याला एच नमूद करावी लागेल. समजा एखादी शाळा प्राथमिक शाळा आहे आणि अशा शाळेमध्ये प्राथमिक शाळेमध्ये साधारणतः प्रयोगशाळेची गरज नसते आणि त्यामुळे जर आपण इथे वन दाखवलं, प्रयोगशाळा एने दाखवलं म्हणजे नॉट अप्लिकेबल दाखवलं तर इथे पण आपल्याला एने दाखवावं लागेल आणि मग सुधारण्याच्या गरजेमध्ये आपण एल दाखवू, कारण आपल्याला प्रयोगशाळा ची गरज नाही आहे आणि म्हणून आपण इथे एल दाखवू. अशा पद्धतीने आपल्याला ही माहिती भरायची आहे आणि ही माहिती भरत असताना आपल्याला हे कळलं पाहिजे की जर कनिष्ठ असेल एखादी गोष्ट उपलब्ध सुविधा जर कनिष्ठ आहे म्हणजे त्या ठिकाणी पुरेसे साधनं नाही आहेत, पुरेशा सुविधा नाही आहेत आणि मग त्यामुळे आपल्याला त्याची गुणवत्ता तपासताना सुद्धा आपल्याला हे नमूद करावं लागेल की ती सुविधा उपलब्ध आहे ती पुरेशी आहे किंवा नाही आणि अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं करावं लागेल. हे सगळं करत असताना बघा समजा कम्प्युटर आहे तर मी इथे मध्यम दाखवलं आणि जर कम्प्युटर जर चांगल्या क्वालिटी असतील तर एल वन दाखवलं आणि इथे सुधारण्याची गरज जर म्हणाल तर मी एल दाखवेन, कारण कम्प्युटर आहेत ते सफिशियंट आहेत, आणखी मला जास्त कम्प्युटरची गरज नाही आहे. जे कम्प्युटर आहे ते सफिशियंट आहेत, चांगले आहेत तर मी इथे एल दाखवलं. समजा जर तुमच्याकडे रॅम्प असेल चांगल्या दर्जाचा असेल तर मी इथे एक दाखवीन, त्याची क्वालिटी चांगली असेल तर मी एक दाखवीन आणि मग इथे सुधारण्याची गरज नसेल तर मी एल दाखवीन. समजा माध्यान्ह भोजन मध्ये जर तुमच्याकडे माध्यम आहे परंतु जे काही पुरेसे भांडे किचन शेड आहे किंवा भांडे आहेत ते काही चांगले नसतील किंवा सफिशियंट नसतील तर तुम्ही इथे एक दाखवू शकता आणि सुधारण्याची गरज एच दाखवू शकता. पिण्याची पाणी जर तुमच्याकडे असेल, पाण्याची क्वालिटी चांगली असेल आणि त्यामध्ये सुधारण्याची गरज नसेल तर तुम्ही एल दाखवू शकता. हँडवॉशच्या बाबतीमध्ये जर तुमच्याकडे हँडवॉश असेल, पुरेसं जरी नसेल पण जर ते क्वालिटी चांगली असेल तर आपण इथे एल दाखवून इथे तुम्ही मीडियम दाखवू शकता. स्वच्छतागृहाच्या बाबतीमध्ये समजा जर स्वच्छतागृह आहेत आणि त्याची जी गरज आहे ती मध्यम आहे आणि तुम्हाला त्याच्यामध्ये आणखीन थोडा सुधारण्याची गरज असेल तर एम दाखवू शकता. हे सगळे दाखवल्यानंतर आपल्याला याचे गुण तपासता येऊ शकतात. इथे बघा जर मी काउंट केलं तर इथे कनिष्ठ म्हणजे 1 गुण, मध्यम म्हणजे 2 गुण आणि उच्च म्हणजे 3 गुण. तर इथे मी जर या डोमेन 1 मध्ये या शाळेला किती गुण प्राप्त झाले हे जर मला तपासायचं असेल तर इथे बघा मी 1, इथे 3 आहे म्हणजे हे 4, इथे 2 6, इथे 7, त्याच्यानंतर ग्रंथालयाचा जर एक पार्ट आपण जर ऍड करून टाकला तर बघा इथे सुद्धा आपल्याला ऍड करता येईल किंवा आपण सरळ सरळ काउंट पण करू शकतो. इथे 3 आहे म्हणजे हे 3 गुण झाले, इथे 3 आहे म्हणजे हे 6 गुण झाले म्हणजे 9 झाले आणि इथे 5 आहे म्हणजे 15 झाले. 15 आणि 6 21, 21 आणि 3 24. मग या डोमेन 1 मध्ये या शाळेला 24 गुण मिळालेले आहेत असा त्याचा अर्थ होतो. अशाच पद्धतीने आपल्याला क्षेत्र 2 या ठिकाणी सुद्धा माहिती भरायची आहे. मी आपला शाळा सिद्धीबाबत माहिती सांगतो आहे, पण माझी सर्वांना विनंती आहे की आपण माझ्या या चॅनलला पहिल्यांदा आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करावं, व्हिडिओला लाईक करावं आणि हा माझा व्हिडिओ सर्वांना शेअर करावा. तर चला आपण क्षेत्र 2 डोमेन 2 कडे जाऊया, ज्या ठिकाणी आपल्याला अध्ययन अध्यापन आणि त्याचं मूल्यांकन याबाबत माहिती भरायची आहे. हे सर्व डोमेन आपल्याला करंट इयर बाबत भरायचे आहेत, 22-23 बाबत भरायचे आहेत. या ठिकाणी सुद्धा वेगवेगळे पार्ट्स दिलेले आहेत आणि इथे उपलब्ध सुविधांचा दर्जा दिलेला आहे आणि इकडे इम्प्रूव्हमेंटची गरज विचारलेली आहे. शाळा सिद्धी मधला हा जो पार्ट आहे हा कन्सेप्च्युअल पार्ट आहे. इथे कॉन्सेप्ट आहे. पहिला विषय आहे शिक्षकांची विद्यार्थी विषयी असलेली जाणीव.
मग ती जाणीव कनिष्ठ आहे, मध्यम आहे, उच्च आहे हे मुख्याध्यापक यांना ठरवायची आहे. शिक्षकांचं जे विषय ज्ञान आहे किंवा अध्यापन कौशल्य आहे त्याची क्वालिटी काय आहे, उपलब्धता काय आहे हे मुख्याध्यापक यांना ठरवायचं आहे. अध्यापनाचं नियोजन, अध्ययन वातावरण निर्मिती, अध्ययन अध्यापन क्रिया, वर्ग व्यवस्थापन ज्याला आपण क्लास मॅनेजमेंट म्हणतो, विद्यार्थ्यांचं मूल्यांकन असेसमेंट, त्याच्यानंतर तुमचं TLM चा वापर आणि शिक्षकांचं अध्ययन अध्यापन प्रक्रियेचं चिंतन याबाबत त्या शाळेमध्ये असलेले जे शिक्षक आहेत त्यांची काय भूमिका आहे याबाबत आपल्याला लिहायचं आहे. कॉन्सेप्ट सेम आहे, जर ती कमी असेल तर कनिष्ठ आहे, जर कनिष्ठ आहे तर 1 आहे, जर मध्यम असेल तर तुम्हाला इथे 1 दाखवावं लागेल आणि जर उच्च असेल तर तुम्हाला इथे दाखवावं लागेल. आता हे मुख्याध्यापक यांना ठरवायचं आहे की त्या शाळेमध्ये असलेल्या शिक्षकांची विद्यार्थ्याविषयी असलेली जाणीव कशी आहे, त्या शिक्षकाचं विषय ज्ञान आणि अध्यापन कौशल्य कसं आहे, अध्यापनाचं नियोजन म्हणजे प्लॅनिंग ते कसं आहे, त्यानंतर तुम्ही त्या शाळेमध्ये वातावरण निर्माण करू शकता की नाही याबाबतच्या सुविधांचा दर्जा आपल्याला या ठिकाणी नमूद करायचा आहे. आणि परत एकदा सेम कॉन्सेप्ट आहे, जर कनिष्ठ असेल तर तुम्हाला इम्प्रुव्हमेंटची गरज H दाखवावी लागेल, जर मध्यम असेल तर इम्प्रुव्हमेंटची गरज M दाखवावी लागेल आणि जर उच्च असेल तर तुम्ही इम्प्रुव्हमेंटची गरज L दाखवू शकता किंवा M पण दाखवू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला क्षेत्र 2 ची माहिती भरायची आहे. त्यानंतर क्षेत्र 3 आहे, इथे सुद्धा तुम्हाला 22-23 चीच माहिती भरायची आहे. मग विद्यार्थ्यांची उपस्थिती कशी आहे, विद्यार्थ्यांची सरासरी उपस्थिती कशी आहे, कमी आहे की मध्यम आहे की उच्च आहे, जर फार कमी असेल तर कनिष्ठ दाखवा, जर ऍव्हरेज मध्ये असेल तर तुम्ही मध्यम दाखवा आणि जर उपस्थिती खूप चांगली असेल तर तुम्ही उच्च दाखवू शकता. परंतु हे सगळं भरत असताना तुम्हाला फक्त एका वेळेस एकच कॉलम भरता येईल आणि त्या ठिकाणी 1 दाखवता येईल. पुन्हा एक लक्षात ठेवायचं, जर तुम्ही कनिष्ठ मध्ये 1 दाखवलं तर त्याचे गुण 1 होतील, जर तुम्ही मध्यम मध्ये दाखवलं तर त्याचे गुण 2 होतील आणि जर तुम्ही उच्च दाखवलं तर त्याचे गुण 3 होतील. अशा पद्धतीने समजा विद्यार्थ्यांची उपस्थिती चांगली आहे, त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचा सहभाग 1 आहे, विद्यार्थ्यांची प्रगती जर ऍव्हरेज आहे, मीडियम आहे, त्यानंतर विद्यार्थ्यांचा वैयक्तिक विकास जर चांगला झाला असेल आणि विद्यार्थ्यांची संपादनूक जर चांगली असेल तर तुम्ही अशा पद्धतीने हे दाखवू शकता. आणि दाखवल्यानंतर जेव्हा आपण गुण कॅल्क्युलेट करू तर हे झालं मध्यम असल्यामुळे ते 6 गुण आणि उच्च असल्यामुळे 6 गुण, तर तुम्हाला प्रमुख क्षेत्रामध्ये तुम्हाला 12 गुण प्राप्त झालेले आहेत. आता इम्प्रुव्हमेंटची गरज काय आहे हे मुख्याध्यापक यांनी ठरवायचं आहे. हे मी तुम्हाला सांगू शकतो की उच्च असेल तर आपण L दाखवायला पाहिजे, मध्यम असेल तर M दाखवायला पाहिजे. त्याच्यानंतर जर सामाजिक विद्यार्थ्यांचा वैयक्तिक आणि सामाजिक विकासामध्ये आपण जरी उच्च दाखवलं तर तुम्ही इथे मीडियम पण दाखवू शकता. कंपल्सरी नाही आहे की उच्च मध्ये दाखवलं तर आपल्याला Lच दाखवावं लागेल. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांची संपादनूक मध्यम आहे, तुम्हाला इम्प्रुव्हमेंटची गरज असेल तर तुम्ही इथे H पण दाखवू शकता. तर मित्रांनो, हा सर्व कॉन्सेप्च्युअल पार्ट आहे. तुम्हाला ठरवायचं आहे की आपल्या शाळेमध्ये नेमकी काय गरज आहे आणि आपल्याला काय प्रयत्न केला पाहिजे. 4 जो आहे तो शिक्षकांची कामगिरीबाबत आहे, त्यामध्ये नवनियुक्त शिक्षक असतील, न्यू अपॉइंटेड शिक्षक असतील तर मग त्यांना आपण कसल्या पद्धतीने डिवाइड करणार हे तुम्हाला ठरवून घ्यायचं आहे. शिक्षकांची उपस्थिती कशी आहे हे ठरवायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही शिक्षकांना काय काय जबाबदाऱ्या सोपवता आणि काय काय ध्येय त्यांच्याकडे देता हे तुम्हाला या ठिकाणी नमूद करायचं आहे. ही संपूर्ण माहिती भरत असताना तुम्हाला इम्प्रुव्हमेंटची गरज आणि उपलब्ध सुविधा याबाबत प्रॉपरली संकेतांक नमूद करायचे आहेत आणि त्यानंतरच आपल्याला पुढे जायचं आहे. 5th पार्ट जो आहे तो आहे शालेय नेतृत्व, त्याला आपण स्कूल मॅनेजमेंट म्हणू शकतो. यामध्ये तुम्हाला दृष्टीची निर्मिती व दिशा निर्माण करणे यासाठी आपण काय प्रयत्न करत आहात, त्याच्यानंतर बदलांची आणि सुधारणांचे नेतृत्व काय करत आहात याबाबत आपल्याला माहिती भरायची आहे. त्याच्यानंतर आहे समावेशन, इन्क्लुजन, त्याच्यानंतर आरोग्य आणि संरक्षण. ही बाब हे क्षेत्र 6 हे सुद्धा फार महत्वाचं आहे आणि म्हणून पहिला पार्ट जो आहे समावेशित संस्कृती ज्याला इन्क्लुझिव्ह एज्युकेशन म्हणतो. जर आपल्या शाळेमध्ये जर विद्यार्थी विविध संवर्गाचे विद्यार्थी असतील, काही जर CWSN विद्यार्थी असतील तर मग या विद्यार्थ्यांसाठी आपल्याकडे काय सुविधा उपलब्ध आहेत आणि त्यासाठी आपण काय प्रयत्न करत आहोत आणि कोणत्या इम्प्रुव्हमेंटची गरज आहे हे आपल्याला या ठिकाणी नमूद करावं लागेल. इथे बघा CWSN बालकांचा समावेश हा स्पेशल आहे. त्यानंतर मुलांच्या
फिजिकल सुरक्षेसाठी आपण काय प्रयत्न करतो, जर प्रयत्न करत असू तर मग त्याला इम्प्रूव्हमेंट करायची गरज आहे किंवा नाही हे आपल्याला ठरवायचं आहे. त्याच्यानंतर मानसिक सुरक्षा, सायकोलॉजिकल, जे विद्यार्थ्यांच्या मनावर वेगवेगळे प्रेशर्स असतात, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भीती असते, विद्यार्थ्यांना काही गोष्टी आवडत नसतात, विद्यार्थ्यांना काही मुलं आवडत नसतात, काही वातावरण आवडत नसतं, अशा वेगवेगळ्या बाबी असतात आणि या सर्व बाबींच्या बाबतीमध्ये आपण काय प्रयत्न करत आहोत ते प्रयत्न आपल्याला या ठिकाणी नमूद करायचे आहेत. आणि मग जर तुम्हाला इम्प्रूव्हमेंटची गरज असेल तर ती कमी आहे की मध्यम आहे की हाय आहे हे आपल्याला नमूद करावं लागेल. त्याचबरोबर आरोग्य आणि स्वच्छता यासाठी आपण शाळेमध्ये काय प्रयत्न करत आहोत, काय सुविधा उपलब्ध आहेत आणि इम्प्रूव्हमेंटची काय गरज आहे हे आपल्याला या ठिकाणी नमूद करावं लागेल. आणि नंतर सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे समाजाचा सहभाग. आपल्याला आपल्या शाळेच्या एकंदरीत कामकाजामध्ये कम्युनिटीचा सहभाग नोंदवणे आवश्यक आहे. त्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती आहेत, आणखी वेगवेगळ्या समित्या आपल्याकडे असतात आणि या सर्व समित्यांचा आपल्याला काय उपयोग होतो आणि ज्या काही समित्या आहेत त्या सध्या काय करत आहेत आणि आणखीन आपल्याला काय विशेष प्रयत्न करावे लागतील याबाबतचा हा डोमेन आहे, डोमेन 7 आहे. आणि त्यानंतर इम्प्रूव्हमेंटची गरज काय आहे ही आपल्याला या ठिकाणी नमूद करायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला डोमेन 7 भरायचा आहे आणि त्यानंतर 22-23 मध्ये तुम्ही आपल्या शाळेच्या विकासासाठी जो काही एक स्लोगन तयार केला असेल किंवा एक मिशन तयार केलं असेल की या वर्षी आपल्याला 22-23 मध्ये आपल्याला हे करायचं आहे, शाळेमध्ये या सुधारणा घडवून आणायच्या आहेत, त्या सुधारणांच्या बाबत तुम्ही इथे 20 ते 50 शब्दामध्ये लिहू शकता. ऑनलाईन भरत असताना तुम्हाला इंग्रजीमध्ये भरावे लागणार आहे, ते तुम्ही या ठिकाणी नमूद करावं. आणि नंतर इथे तुम्ही 1 ते 7 मध्ये ज्या काही बाबी नोंदवलेल्या आहेत त्या बाबींचा ऍब्स्ट्रॅक्ट या ठिकाणी आपल्याला शॉर्ट मध्ये नमूद करायचा आहे. त्याला काही वर्ड्स लिमिटेड आहेत, त्या लिमिटेशनचा वापर करून आपण काय काय ठिकाणी आपल्याला मुख्य बदल घडवून आणायचे आहेत ते या ठिकाणी नमूद करायचं आहे. समजा आता आपण बघा, डोमेन 1 मध्ये आपण म्हटलं होतं की आपल्याकडे शाळा परिसर नाही आहे, त्याच्यानंतर विद्युत उपकरणे नाही आहे, त्याच्यानंतर हँडवॉश किंवा स्वच्छतागृह असं जर काही असेल तर तुम्ही या ठिकाणी नमूद करत असताना स्कूल प्रिमायसेस, त्याच्यानंतर क्लासरूम आणि टॉयलेट्स असं तुम्ही नमूद करू शकता. आणि हे नमूद केल्यानंतर तुम्ही या सर्व बाबींची पूर्तता करण्यासाठी काय प्लॅनिंग केलेलं आहे ते प्लॅनिंग तुम्हाला या ठिकाणी नमूद करायचं आहे. तुम्ही होऊ शकता तुम्ही एखादा आराखडा तयार केला असेल, तुम्ही कुठला तरी एखादा प्रपोजल तयार केलं असेल तर ते काय प्रपोजल तयार केलं तुम्ही या ठिकाणी नमूद करायचं आहे. त्यानंतर या सर्व बाबी म्हणजे स्कूल प्रेमायसेस इम्प्रूव्ह होण्यासाठी किंवा क्लासरूम्स नव्याने येण्याकरता किंवा टॉयलेट स्वच्छ करण्यासाठी किंवा दुरुस्त करण्यासाठी किंवा नवीन बांधकाम करण्यासाठी तुम्हाला कोणाकोणाची मदत लागू शकते ती मदत तुम्ही या ठिकाणी नमूद करू शकता. तो जो तुम्ही काही प्रपोजल तयार केलेला आहे तो प्रपोजल तुम्ही कोणाकडे सबमिट केला हे तुम्ही या ठिकाणी नमूद करू शकता. इथे शब्दांची मर्यादा आहे, ती मर्यादा आपल्याला ओळखायची आहे, त्या मर्यादेमध्येच आपल्याला इथे सगळं नमूद करायचं आहे. त्यानंतर अध्ययन अध्यापन मूल्यांकनामध्ये जर तुम्ही हा जो पार्ट बघितला तर यामध्ये ज्या काही उणिवा तुम्हाला जाणवत असतील त्या उणिवा तुम्ही या ठिकाणी नमूद करू शकता. त्यानंतर त्यासाठी तुम्ही काय प्लॅनिंग केलेलं आहे ती प्लॅनिंग तुम्ही या ठिकाणी दाखवू शकता. आणि नंतर अध्ययन आणि अध्यापन आणि त्याचं मूल्यांकन सुधारण्यासाठी तुम्हाला कोणाची गरज पडू शकते त्या कार्यालयाचं नाव तुम्ही या ठिकाणी नमूद करू शकता. आणि पुढे जाऊन त्यासाठी तुम्ही काय काय कृती केली ती कृती या ठिकाणी नमूद करू शकता. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला शाळा सिद्धीचा फॉर्म भरायचा आहे. आपल्या शाळेमध्ये आत्ताच्या घडीला उपलब्ध असलेल्या सुविधा आणि त्या सुविधा पुरेशा आहेत किंवा नाही आणि आपण जे काही गुणवत्तेसाठी प्रयत्न करत आहोत ते प्रयत्न पुरेसे आहेत किंवा नाही याची शहानिशा करणे, चाचपणी करणे आवश्यक आहे. आणि मग त्यासाठी आपण आणखीन काय प्रयत्न करणार आहोत हे प्रयत्न आपल्याला भारत सरकारला सांगायचे आहेत. आपण प्रथमच माझ्या एज्युकेट भारत या युट्यूब चॅनलला आला असाल तर माझी आपणास आग्रहाची विनंती आहे की आपण हा चॅनल सबस्क्राईब करावा, या व्हिडिओला लाईक करावं, आपल्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर करावा आणि मला प्रोत्साहित करावं. धन्यवाद. थँक्यू सो मच.